संभाजीनगरच्या बालसुधार गृहामध्ये मुलींच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडत असल्याची बाब समोर आली आहे। पोटात दुखत असल्यावर इथं थेट प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती। इतकंच नाही तर आजार बरे करण्यासाठी काही विचित्र प्रकारही या ठिकाणी सुरू होते। हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आता राज्यभरामध्ये बालसुधार गृहांची चौकशी व्हावी अशी मागणी समोर येते। बघूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट। या मुली पळतायत, मागून महिला पोलीस पळतायत। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटेल एखादा गुन्हा करून या मुली पळ काढतायत का? तर तसं नाही। त्या पळ काढतायत त्यांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या खेळाच्या विळख्यातून। बाल सुधार गृहातून पळून चाललेल्या या मुलींच्या पळण्याचं कारण आता समोर आलंय। त्या अंगावर त्यांच्या पाणी शिंपडलं जायचं, काही आकृत्या काढण्यात येत होत्या। तर ह्या सगळ्यावरनं हा एक अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचं जाणवतं। आणि त्याचबरोबर प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची वेळ जर संबंधितांना येत असेल, याचा अर्थ असा होतो की ह्या बालगृहामध्ये, विद्यादीप बालगृहामध्ये मुली सुरक्षित अशा नव्हत्या। तो संपूर्ण राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये जी बालगृह मुलींची आहेत त्याचं सर्वेक्षण हे थर्ड पार्टीकडनं करण्यात यावं, निपक्षपणे करण्यात यावं। त्यामुळे मुलींच्या तक्रारी, त्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या या आपल्यासमोर येऊ शकतील। मुलींनी बालकल्याण समितीपुढे दिलेल्या जबाबात नेमके काय आरोप केलेत आपण पाहूयात। पोट दुखल्यास थेट प्रेग्नन्सी टेस्ट केली जात होती। मुली आजारी असल्यास प्रत्येक आजाराला एकच गोळी। आजारी पडल्यावर अंगावर विशिष्ट प्रकारचं पाणी शिंपडलं जायचं। आजारी असल्यावर अंगावर विचित्र आकृत्या काढल्या जायच्या। शिक्षा म्हणून मारहाण केली जाते। आठवडाभर पुरेल इतकाच लहान साबण, अपुरी टूथपेस्ट दिली जाते। विशिष्ट धर्म मानणाऱ्या मुलींवर मानसिक दबाव आणला जातो। कर्मचाऱ्यांचं वागणं हे त्रासदायक असून गरजांकडे दुर्लक्ष केलं जातं। बालगृहातून पळून गेलेल्या 9 मुलींनी केलेल्या या तक्रारी। मुलींचं म्हणणं असं आहे की त्यांच्या चेंजिंग रूम मध्ये, म्हणजे त्यांच्या रूम मध्ये कॅमेरे आहेत, तिथंच त्यांना कपडे वगैरे बदलावं लागतं। ज्या पीडित मुली आहेत त्यांना ते अशुद्ध मानतात। म्हणजे काहीतरी येशूचं पवित्र जल असतो, पवित्र पाणी त्यांच्यावर मारून त्यांना पवित्र केलं जातंय। एवढंच नाही होतं, त्यांच्या कपाळावरती एका प्रकारचं तेल लावून त्याच्यावर क्रॉस काढण्यात येत आहे। एवढंच नव्हे तर तक्रारी बॉक्समध्ये तक्रार केल्यावरती मुलींना जिथे कॅमेरा लावलेला नाही तिथं जाऊन मारहाण करत आहेत। बालकल्याण समितीपुढे या मुलींनी आपलं दुखणं मांडल्यावर आता चौकशीसाठी 3 महिला पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे। या ज्या 9 मुली पळून गेलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशानुसार 3 वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये विचारपूस किंवा चौकशी करत आहेत। ज्या मुली पळून गेल्या होत्या त्यांच्याकडे विचारपूस केलेली आहे, त्यांचे स्टेटमेंट नोंदवलेले आहेत। या व्यतिरिक्त त्या बालगृहामध्ये इतर ज्या आणखी 80 मुली होत्या त्यांच्याकडे सुद्धा विचारपूस सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या बालगृहातून मुलींनी पलायन केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। त्यानंतर आता राज्यभरातील जे बालगृह आहेत त्यांची थर्ड पार्टी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे। छत्रपती संभाजीनगरहून मी सचिन जिरे, पुढारी न्यूज।